ही ढोल पथकाची काही मोकळी दिलेली आहे मंडळांनी पण आणि प्रसाद पथकाने अंकुश पाहिजे कारण त्याचा त्रास पुणेकरांना मंडळांना म्हणजे पारंपरिकच्या नावाखाली सगळीकडे व्यवहारात निर्णय चालले आणि सगळीकडे अरेरावी प्रकार दिसला. मुलीला पत्रकारांची मारहाण करतायत त्यांची अरेरावी चालू आहे. तक्रार पण येईल. आमच्यातल्या एका सहकारीला विनयभंग केल्याची तिने तक्रार पण दिली आहे सर. आणि हे माझ्या बाबतीत आहे, आमच्या सगळ्या महिलांच्या बाबतीत हाच सगळा प्रकार आम्हाला प्रत्येक ढोल-ताशा पथकात म्हणजे ढोल पथकासाठी आता आम्ही गणपती बसवतोय असं आम्हाला वाटतंय. ढोल ताशा पथकांबद्दल काही विषय काही लोकांकडून उपस्थित झालेली आहे आणि खरी गोष्ट आहे की काही ढोल पथकांचे संख्या तसेच ढोल पथकांमध्ये वादक आणि त्याचे जे चेंजओव्हर असते त्याचे संख्यावर काही एक लिमिट आणणे आवश्यक वाटते. त्याबद्दल पुढचे काळात लोकांसोबत सर्व जे स्टेक होल्डर्स आहे त्यांच्यासोबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येईल. परंतु काही लोकांनी एखादी ढोल ताशा पथकांकडून काही आपत्तीजनक घटना घडली असावी तर त्याबद्दल पूर्ण ढोल ताशा पथकांचे सर्वांचे विरुद्ध एक काही अशा प्रकारचे भूमिका घेणे उचित होणार नाही. ते पण अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्साहात ते पण प्रॅक्टिस करून हे करत असते. परंतु जशा आपण म्हटले पुढचे काळात यांच्यासाठी काही SOPs आणि गाईडलाईन्स असणे गरजेचे आहे. त्याबद्दल आम्ही आताच पासून त्याबद्दल वर्क करतो. पारंपरिक म्हटलं जातं, परंपरा जपतात म्हटलं जातं, मात्र त्याच पथकांकडनं सगळ्या मुलींना त्रास दिला जातो. आम्ही एक बोलले तर मला लक्ष ढोल ताशा पथकांबद्दल जे संख्या सुरुवातीला नमूद करण्यात आली होती त्याबद्दल त्यांचे म्हणणं होता की ही प्लॅनिंग त्यांचे भरपूर दिवसापासून ऑलरेडी सुरू होता. म्हणून यावर्षी काही त्यांना सूट असणे आवश्यक आहे. शेवटचे क्षणी ते इन्फोर्स करणे थोडी अडचणीची होती म्हणून यावर्षी ते सूट देण्यात आला होता. परंतु यावर्षी जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्याबद्दल पुढचे काळात ढोल ताशाविषयी चर्चा करून याबद्दल योग्य निर्णय त्यांच्याशी समन्वय साधून करण्यात येईल. काही आम्ही सांगितले काही एखादी ढोल ताशा पथकांचे काही मेंबर्स कडून काही आपत्तीजनक घटना जरी घडली असतील तर त्याबद्दल आपण पूर्ण ढोल ताशाचे सर्व मेंबर्सवर एक आपत्तीजनक किंवा निगेटिव्ह भूमिका घेणे संयुक्तिक होणार नाही. आणि परंपरा ते आहे, परंपराच मध्ये पुढचे काळात पण उत्सव साजरा होईल. परंतु काही SOPs आणि गाईडलाईन्स जे काही आवश्यक आहे ते 100% पुढचे काळात त्याबद्दल आम सहमतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पुढचे काळात करण्यात येईल.